काल आपण पाहिलं 4 ते 5 दिवस सापेक्ष कंपनीचं उपोषण सुरू होतं. काल तुम्ही तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. वीज कामगारांचा प्रश्न अजून प्रलंबित आहे, काय सांगता? नाही, सॅफिस्ट कंपनीच्या बाबतीत आपण वेळोवेळी हा प्रश्न मांडत आला, गेले 2 वर्ष मांडतोय, पण कंपनीचा अडलटपणा आणि फारसा इगोस्टिक भूमिकेमुळे तो प्रश्न, छोटा प्रश्न मोठा करून ठेवला होता. मी असं म्हणणार नाही की तो यशस्वी कालचा लढा आमचा झाला, कारण शेवटी लढा काय एका लढ्याने यशस्वी होत नसतो. परंतु 50 पैकी 30 कामगार घेण्याचं मान्य केलं, अजून 20 कामगारांचा प्रश्न बाकी आहे. याबाबतही आमची आग्रहाची भूमिका असणार आहे की सर्वांनीच, वरिष्ठांपासून सगळ्यांनी इथली परिस्थिती काय, इथं काय भूमिका आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कंपनी राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, ही भूमिका आमची नेहमीच आहे. म्हणूनच गेले 7-8 वर्ष अनेक गोष्टी त्यांच्या घडत असताना पण एकाही शब्दाने कधी आम्ही तिथं गेलो नाही, कधी त्यांच्याबद्दल कुठं हे उठवलं नाही. अन्याय सहन करत होतो, त्यांचा वास सहन करत होतो, त्यांनी प्रदूषण केलेलं पाणी सगळ्या जमिनीतनं सोडलेलं ते सहन करत होतं. आतमध्ये कामगारांना देण्यात येणारी दुय्यम दर्जाची वागणूक ही देखील कामगारांच्या नोकरीसाठी सहन करण्याची भूमिका आमची होती. आणि काल देखील सीएम महोदय साहेबांशी चर्चा झाल्यानंतर या 20 कामगारांबाबतची भूमिका कशा पद्धतीने सोडवता येईल, हे कलेक्टर असतील, SP असतील, प्रांत असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा तात्पुरतं हे आंदोलन स्थगित ठेवलेलं आहे. हे आंदोलन संपलेलं नाही, कारण उद्या परवापासून जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता येतील आणि त्यामध्ये निर्बंध, त्यांना द्यावा लागणाऱ्या सपोर्टसाठी जो आवश्यक वेळ आहे तो आमच्याकडे उपलब्ध होतो नाही होतो. त्यामुळे सगळ्या कामगारांना विश्वासात घेऊन हे आंदोलन तात्पुरत्या पद्धतीने स्थगित ठेवलेलं आहे. पुढच्या टप्प्यात देखील या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. खूप जणांना कामावरती घेतलं जाईल, कारण असे म्हटलं जातं हे मनोज जरांगे होणार, कारण कसं तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असून सुद्धा हा लढा द्यावा लागतोय, सर काय सांगतात? नाही, कामगारांना लढा हा नेहमी सगळीकडेच द्यावा लागतो. सत्ताधारी पक्षात काय एकाची बाजूच चालते अशातला भाग नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, 220 कामगारांना एका दिवसात काढल्यानंतर 201 कामगारांना आतमध्ये घेण्याची भूमिका, हा लढा सर्व पक्षीय लोकांनी दिलं. ऐकून घ्या, पहिलं नव्हतं झालं. 140 कामगार झालं होतं आणि स्वतः कामगार वाटलं. लक्षात घ्या, मुळात 20 कामगार एक बघा, लढा देत असताना कंपनी सुद्धा गेली नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेशी अनुरूप काही वेळा 2 पावलं मागे जाऊन 4 पावलं पुढे जाण्याची एक मानसिकता असणं गरजेचं आहे. ही भूमिका थोडंसं निवडणुका आचारसंहितेमुळे 20 स्थानच्या कामगारांचा प्रश्न मागे, लवकरात लवकर त्याही बाबत आम्ही त्या संबंधी विचार करण्याचा प्रयत्न. तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की आता पाणी सर कुंकून पिणार. 100%, कारण ज्यावर आम्ही आंधळा विश्वास टाकतो एखाद्या गोष्टीला, आणि त्यावेळी चर्चा किंवा कुठलीही गोष्ट न होता काही गोष्टी घडल्या जातात, त्यावेळी कधीतरी नाही घडल्या जातात. आज एकही गोष्ट घडलेली नाही. आज काही ठिकाणी नगरपालिकेचाच विषय आहे ना तुमचा, डायरेक्ट विचार. आमच्या 10 जागा ठरलेल्या होत्या, आम्ही 10 जागेची पूर्ण तयारी केली होती. आम्ही 10 पेक्षा एकही फॉर्म आमचा जादा भरणार नव्हतो. आम्ही मिलिंद शेठचा नॉमिनल फॉर्म भरला होता. आम्ही उमेश सकपाळशी मी स्वतः 7 ते 8 फोन केले, त्यांचा रिप्लाय पहिल्या टप्प्यात नव्हता. नंतर त्यांचे मला 3 ते 4 फोन आले, तेव्हा माझ्याकडून सायलेंट असल्यामुळे फोन घ्यायचा राहिला. उमेश सकपाळनं मी स्पष्ट सांगितलं होतं की मी तुमचा फॉर्म भरायला मुंबईतनं येतोय, माझ्या पुतण्याचा साखरपुडा मुंबईत होता. आणि तिथून येत असताना त्यांना मी ही कल्पना दिली, जरी मिलिंद शेठचा फॉर्म असेल आणि आपला निर्णय पालकमंत्र्यांशी चर्चा झाली, फायनल झाल्या प्रमाणे आम्ही मिलिंद शेठचा फॉर्म मागे घेणार, ती जबाबदारी 100% माझी असेल, तरी तू निश्चिंत राहा, आम्ही येतोय. तो ह्यानी आम्हाला न बोलवता प्रत्येकाने त्यांनी फॉर्म भरले. मला त्याच्याबद्दल काही आता म्हणायचं नाही. आमची भूमिका काय असणार आहे हे आम्ही सगळेजण आता बसू आणि एकदा मी सगळे फॉर्म कदाचित मागे घेऊ, किंवा आम्हाला ज्या भूमिकेप्रमाणे जायचंय सन्मानजनक काय त्याच्यात गोष्टी घडल्या तर त्या पद्धतीने. असंही म्हणलात की उद्या राष्ट्रवादी स्वबळावरती निवडणूक लढेल, असं तुमचे स्टेटमेंट. नाही, मी राष्ट्रवादी स्वबळावर लढेल हे पहिल्यापासून मग बोलले असते ना, तर माझी तयारीच होती ना, एक युतीचा धर्म पाळावा म्हणून सगळ्या मान पान पोटात घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून
पुढे जात होतं. बाकी आमचा काय म्हणजे फार पालकमंत्र्यांनी आपल्याला फसवलं असं मला पालकमंत्र्यांनी अजिबात फसवलं नाही, कारण त्यांचा मला फोनही आला, हे काय घडलं मला फारसं माहित नाही, आपण बसून त्याच्यावर मार्ग काढू. कार्यकर्ते असं म्हणतात कुठेतरी हे आमदार शेखर निकमांच्या साध्या सोप्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना फसवले गेले. नाही, मला फसवायला मी असं म्हणणार नाही, मला काय फसवलंय असं म्हणू शकत नाही. मी जर तुमच्यावर आंधळा विश्वास टाकला तर फसवणाऱ्यांनी ठरवायचंय. मी तुम्हाला सांगू, मला देवरुखची सीट आजही त्यांनी सांगावं तुम्ही बाहेर पडा, मी देवरुखची दुसरी सीट तिथं आपण करू शकतो. परंतु मी एकदा शब्द दिला होता त्यांना की ही सीट काही झालं तरी तुम्हाला मी सोडणार, आणि त्या पद्धतीने मी शब्दाला 100% जागलोय. आणि ते नुसता जागलोय ना, दिलेल्या शब्दाप्रमाणे मोठ्या मताधिक्याने देवरुखचा बीजेपीचा महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी पण मी अंगावर घेतली. मी इकडचं तिकडचं असलं काही बोलत नाही. एकच ठाम भूमिका आमची सगळ्यामध्ये असते. कदाचित त्या स्वभावाचा मला तोटा झाला असेल, माझ्या पक्षाला तोटा झाला. स्टँडिंग आमदार असून सुद्धा तुम्ही नगराध्यक्षपदाचा हट्ट का धरला? कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे. नाही, आमचा 100% नगराध्यक्षाचा हट्ट होता. आमचा उमेदवार 100% ताकदीचा होता. आमचा उमेदवार आजही ताकदीचा आहे. परंतु युती धर्म पाळत असताना पालकमंत्री आणि सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर याबाबत सन्मानजनक आम्ही तोडगा काढू अशी त्यांची भूमिका असल्यामुळे आम्ही शांत होतो. युतीची घोषणा ज्यावेळी केली गेली त्याच्या अगोदर पालकमंत्री उदय सामंत सावंतमध्ये आपल्याला भेटले होते. तुमची चर्चा झाली होती का? नाही, इथे भेटले होते, जागा द्यायच्या, त्यांनी मग टिक लावून दिलेल्या जागा होत्या आमच्याकडे. आपल्याकडे काय नाही, टिक लावून दिलेल्या जागा होत्या, म्हणजे त्या जर फायनल झाल्या असत्या तर विषयच नव्हता. म्हणजे आता ते फायनल झालेलं नाही कुठं नाही ना, अजून चर्चा चालूच आहे ना. असं तुम्ही वाटतं आपल्याला काय होऊ शकेल? आता हे बघा, आम्हाला गमावण्यासारखं कायच नाही. ज्यावेळी माणूस गमावण्यासारखं काय नाही त्यावेळी झालं तर त्या महायुतीसाठी चांगलं आहे. उद्या समोर माझे आमदार रमेशभाई कदम आहेत, त्यांच्या समोर निभाव लागू शकतो, कारण का त्यांना कोणाचा? जो कोण उमेदवार असेल तो. आता ज्याला उभं राहायचंय त्याने आपापलं गणित ठरवायचंय. आता त्यांना जर असं वाटत असेल की आम्हाला यांची गरज नाही, त्यांना वाटत म्हणजे कोणाला? समजा ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना, कोणालाही त्याला वाटत असेल की बा ह्यांना डावलूनच आमचा निवडून येणार आहे, तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे. उद्या असंही म्हटलं आहे की समजा माहिती तुटली आणि सर बाहेर पडले तर सर आणि रमेशभाई कधी एकत्र होऊ शकतात. नाही, ह्या शक्यता आजच्या घडीला ते काहीच होऊ शकतात, काहीच नाही. आजच्या घडीला आज काहीच सांगू शकत नाही. आम्ही महायुती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. आता ज्यांना गरज नसेल, ज्यांना ती इच्छा नसेल, तर त्यांनी माझी भूमिका एवढीच होती, तुम्हाला जर सगळे फॉर्म भरायचे होते, एक फोन त्यांनी मला करायचा की आम्ही सगळे फॉर्म भरतोय, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. हिंमत निद्या छातीने केली पाहिजे, अशी लपून छपून लपून छपून केलेली गोष्ट आहे ती तुम्हाला मान्य नाही. आता त्यांनी ठरवायचं, मी काय याच्यावर बोलू शकत नाही. त्यांना जर आम्ही नको असू तर तो त्यांचा विषय आहे. आम्हाला अजून माहिती व्हावी ही आमचा विषय आहे. आता त्यांनी ठरवायचं. यामध्ये गेम चेंजर कोण असू शकतं? कुणी असं गेम केला असेल? कारण ही वजह काहीच नव्हतं. तुम्ही असं म्हणत की स्वतः तुम्ही मी तुम्हाला सांगू, मी सॅफिशच्या आंदोलनाला माझे 10 एबी फॉर्म देऊन नावा घालून 10 एबी फॉर्म घेऊन मी सॅफिशच्या आंदोलनाकडे चाललो असताना मला एक फोन आला की ते लोक बाकीचे सगळे फॉर्म भरतायत. अरे माझ्याकडे वेळही नव्हती आणि माझी ती भूमिका नव्हती किंवा मी त्या पद्धतीने तयार गेलो नव्हतो. फक्त जे इकडची ना इकडची सुटेल असे 2-3 फॉर्मच माझ्याकडे होते आणि तेवढेच मी भरण्याचं मानसिकता केली की मला असं वाटलं नाही की अजून त्याच्यातनं संधी आहे असं वाटलंय अजून. त्यामुळे आम्ही शांत. संपला तर चांगला आनंद आहे. माहिती झाली तर अतिशय आनंद. नाही झालं तर कार्यकर्त्यांना विचारून आम्ही काय करायचं, शांत राहायचं नाही, कायच सांगू शकत नाही. आम्ही पूर्ण शांत राहायचं, काय करायचं हे कार्यकर्ते प्रमुख मंडळी बसून ठरवतील. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि